आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही आजपर्यंत या ठिकाणी टिकून आहे. पुढाऱ्यांनी नसते उद्योग करण्यापेक्षा तहसील कार्यातील वीज जोडण्याचा कार्यक्रम करावा आणि मगच रुबाब दाखवावा. कर्मचारी पाखरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांचा केला अपमान. राज्यात RASचा रुबाब दाखवणाऱ्या आणि हातात दूध आणण्यासाठी किटली घेऊन फिरणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी स्वतःच्या बंधूचे काम करून घेण्यासाठी भूमापन कार्यालयात धाबडदिंगा केला, तो अशोभनीय आहे. आज मकरंद देशपांडे या भाजपच्या नेत्याला भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मकरंद देशपांडे यांची औकात दाखवून दिली. काम करून घ्यायचं आहे तर मग न्याय मागा, रस्त्यावर उतरा, आंदोलन करा आणि काम करून घ्या. बस झाली तुमची मक्तेदारी. न्यायच मागायचा असेल तर रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, नुसताच रुबाब मारू नका, औकातीने राहा. भूमापन कार्यातील कर्मचाऱ्यांनी मकरंद देशपांडे यांची अब्रू काढून त्यांची मिजाज उतरवली. मकरंद देशपांडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते. आपल्या बंधूंच्या जागेसंदर्भात नोंद करण्याचे काम इतके दिवस का प्रलंबित आहे याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी भूमी अभिलेख मिरज कार्यालयात गेले होते. त्यांनी धिंगाणा घातला, पण ज्यावेळी त्यांना समजले की आपली बाजू कमकुवत आहे हे समजल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. भूमी अभिलेख कार्यालयावर व सिटी सर्वेचे अश्रुबा सांगळे, कांबळे व पाखरे हे अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अर्जदार चुकीचा आहे, त्यामुळे हे प्रकरण फेटाळण्यात आले आहे. अश्रुबा सांगळे हा व्यवस्थापनातील कर्मचारी भल्याभल्यांना अश्रू आणल्याशिवाय राहत नाही, याची जाणीव मकरंद देशपांडे यांना गुरुवारी झाली. या ठिकाणी उपस्थित असणारे नागरिक म्हणत होते की आम्हाला जर एवढा त्रास होत असेल तर मकरंद देशपांडे साहेबांनी आंदोलन मार्गातून न्याय मागावा. या नेत्यांना रस्त्यावर उतरायला काय झाले? हे नेते रस्त्यावर का उतरत नाहीत? आता यांना रस्त्यावर उतरूनच न्याय मागावा लागेल, तरच त्यांना त्यांच्या कामाची खरी किंमत मिळेल, अशा संतप्त तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्याचे दिसून आले.